ऑफलाईन तर येत नाही, ऑनलाईनही कोणी आलं नाही. झालं का तुमचं? कसं केलं यांचं बघून? व्हिडिओ तुम्ही अपलोड केली नाही. सोपं होतं. 3-4 तक हे होतं, कोड होता. थोडा कमी करा ना. एक कमी कमी मॅडम, तुम्ही वाढवलं. वाढला तो. नाही कमी झालं. झाला का? हो. ओके ठीक आहे. टर्मिनल चालू आहे ना तुमचं? करा ओपन. एकदा परत ट्री स्ट्रक्चर बघा त्या फोल्डरचं. अरे काय झालं? ते काय सगळेच त्याचे फोल्डर्स आहेत. नाही नाही, ते सगळेच येतील ना. मग आपल्याला तो बघायचा नाही. स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर, हां. मीटिंग फाईल, रेडमी रिक्वायरमेंट, बघू. नाही पण त्याच्यात सगळे आले. मला कुठला पाहिजे आहे फक्त? स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर पाहिजे आहे फक्त. कळलं का? हां. माझं तुम्ही काय तुम्ही काय टाकलं होतं? टर्मिनल कोणतं ओपन केलं आहे तुम्ही? बापरे, सगळे झाले याच्यात. एवढं नको आहे आपल्याला. नाही नाही, सी डी डेस्कटॉप त्याच्यामध्ये कुठे गेला? कुठे रन केली होती तुम्ही? एक काम कर, पहिले सी डी डेस्कटॉपला या. डेस्कटॉपला आल्यानंतर त्या फोल्डरला यायचं, मग तो फोल्डरचा ट्री. पहिले त्या फोल्डरला या. सी डी स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर जो ॲपचं नाव आहे, ज्या फोल्डरचं नाव आहे. तुम्ही पहिले डेस्कटॉपला या. आले का? डेस्कटॉप ती अशी हां. आले का डेस्कटॉपला? त्यानंतर काय? सी डी स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर. आलं? मग आता ट्री टाका. आलं का आता बरोबर त्याच्यात? मग कळलं का कसं करायचं? चला, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं आपलं? काय स्टुडंट, तुम्ही डेटावरनं तर तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट काढा. एवढं तर तुम्ही हुशार झालात. सर मला वाटतं वेगळं काहीतरी असं म्हणून तुम्ही असं बोलले. वेगळं काहीच नाही, फक्त येस ऑर नो, स्टुडंट प्लेस होतो का नाही हेच बघायचं होतं. बस, बघ काही नाही.
बाकी काहीच करायचं नव्हतं वेगळं. चला आता एकदा लिस्ट डेटा करून बघा बरं. LS डेटा. समृद्धी, तुम्ही स्क्रीन शेअर करता का? केलं का तुम्ही का नाही? रेपोजिटरी बनवली का समृद्धी? मला लास्ट लेक्चरला सगळे पाहिजे ना समृद्धी. तुम्ही आहात का इकडे पुण्यामध्ये? माझं परत आलं तसंच. तुमचा जुना डिव्हाइस आहे ना म्हणून तो आय गेस इश्यू देत असेल. ठीक आहे, लास्ट लेक्चरला या मग, तेव्हा तरी या. आलं का लिस्ट डेटा? काय काय आलं त्याच्यात? data.csv फाईल आली असेल. लिस्ट म्हणजे LS हां. डेटा. काय आलं? लेबल एन्कोडर डॉट pkl 3 pklच्या फाईल आहेत, एक CSV फाईल आहे. तेच नंतर करायचं. नाही ना, डेटामध्ये कसं काय गेलं त्या फाईल? आपल्याला लिस्ट डेटामध्ये एकदा बघा त्या डेटामध्ये स्टोअर झालं आहे का हे. आपल्या मॅन्युअली बघा. हां त्याच्यात बघा. स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर डेस्कटॉपवर. हां मग याच्यात कसं काय गेलं ते? मी कालच प्रोजेक्ट स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं होतं ना. हां, बट इथे तर त्या जुनं टाकताना तर तसंच टाकलं होतं सगळं. आता इथे तुम्ही सेव्ह करताना पाथ तशी सेव्ह नाही झाली आहे मॅडम, त्याच्यामुळे झालं आहे ते. तुम्ही डेटामध्ये स्टोअर केलं ते काय लगेच दिसतं. सर हम्म. ॲक्च्युली मला फक्त एक विचारायचं होतं. हम्म. आपण म्हणजे आपण आता ब्रेक घेतला ना 4-5 दिवस, त्याच्या आधी आपण फाईन ट्युनिंग करत होतो ना, हां तर ते राहिले आपलं. म्हणजे मला वाटलं तुम्ही विसरला वगैरे असं. नाही, मग मी थोडंसं तुम्हाला बोललो पण ना की एक प्रोजेक्ट आपल्याला कम्प्लीट करायचाच आहे. हा, पूर्ण. बट बोललं ना API वगैरे लावून झाल्यानंतर ते आपण कोड थ्रू त्याला कसं शिकवतो, की कसं आपल्याला हवंय ते फाईन ट्युनिंग कसं करतो, तो फक्त पार्ट आपला राहिलाय, तो बाकी नाही. राहिला आहे का? ठीक आहे ना, हा, मग तो मेन. एवढं काही प्रॉब्लेम नाही. मग त्याला आपण जेव्हा मेन प्रोजेक्ट करताना आपण फाईन ट्युनिंग करू, मग तेव्हा म्हणजे सगळ्याच गोष्टी एक सोबतच होतील. हो, चालेल. क्लाउड पण कळेल, फक्त फाईन ट्युनिंग पण होईल. नाही, लक्षात आहे माझ्या ते. पण मग हा, म्हणजे मी चालेल. तेच म्हणून मी तुम्हाला आठवतं का, मी तुम्हाला मेसेज पण केला होता की म्हटलं हे तुम्ही एवढे सध्या प्रोजेक्ट करा, ठीक आहे, जे दिलेत ते. त्यात होता ना एक फाईन ट्युनिंगचा प्रोजेक्ट तो. हां, मग आता त्याला मी तुम्हाला हे पण बोललो होतो ना, तुम्ही हेल्प घेऊ शकता. हो 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 हां, तेवढं मी हे केलेलं. तर मग आपण ते जेव्हा एक मोठा प्रोजेक्ट करू तेव्हा करूया, तेवढं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. हो, चालेल सर. हो. तुम्ही ते सेव्ह करताना चुकीचं सेव्ह झालं, ठीक आहे. SRC सोर्समध्ये करतो ना. हां, 3 फाईल आपण काल प्रोजेक्ट स्ट्रक्चर डिस्कस केलेला. SRCमध्ये जे आपले मेन ट्रेनिंग फाईल आहे, तुम्ही त्याच्यात कोड करून बघितले का? ठीक आहे. काल मी तुम्हाला एक याची फाईल पाठवलेली, गिट इग्नोर पाठवलेली, बरोबर? गिट इग्नोर फाईल, त्याच्यामध्ये काय करते गिट इग्नोर फाईल? वाय गिट इग्नोर फाईल इज युज्ड? अननेसेसरी फाईल्स अननेसेसरी रिमूव्ह करण्यासाठी. करेक्ट? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गिट इग्नोर फाईल तुम्ही पेस्ट केली का? आता ती तिथेच पेस्ट करायची आणि त्याच प्रोजेक्ट स्ट्रक्चरमध्ये पेस्ट झाली पाहिजे. लेट मी शेअर माय स्क्रीन ऑनलाईन. वेट. हां सर. हो, हां सर, ठेवा ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही काहीच नाही आहे. हो येस सर. हो, मग 12:30पर्यंत सर. ओके, येस. हो. बस वगैरे बंद नव्हत्या ना? नाही. चालेल. हो, चला ऑनलाईन. जस्ट लेट मी शो यू वन्स अगेन की
आपला जो प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर कसं पाहिजे डेटामध्ये काय स्टोर्ड तुमचा फक्त जो रॉ डेटा आहे तो नोटबुक्समध्ये IPYNBची फाईल रेडमी वेगळं requirement.txt आता requirement.txt काय पेस्ट करायचं ते पण मी तुम्हाला पाठवलं होतं केलं का ते हो. केली का कॉपी करून रिक्वायरमेंट SRC फाईलमध्ये 3 फाईल तुमच्या दिसल्या पाहिजेत predict.py preprocess.py आणि train.py आहेत का बाकी जे असेल ते उडवून टाका त्याच्यामध्ये जाना हे राहू द्या मी जे सांगतो ते करा काय करू? मेन फोल्डरला जा तुमच्या आता जी तुमची ट्रेनिंगची जे फाईल आहे सोर्स फाईल जी त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या 3 जो फोल्डर आहे SRC त्यामध्ये 3 फाईल्स पाहिजे होत्या कुठल्या predict.py preprocess.py आणि train.py करेक्ट त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का ॲड आहे. ॲड काय आहे ॲड काही गरज नाही त्याची काढून टाका ते इथूनच रिमूव्ह करता. हो मग डायरेक्ट डिलीट करून टाका आता तुम्ही एक्स्ट्रा केलंच आहे मला काल जिथपर्यंत केलं ना आपण तिथपर्यंतच पाहिजे हा ठीक आहे तुम्ही एक्स्ट्रा काही ॲड केलं असेल तुमच्या कोडमध्ये काही प्रॉब्लेम नाही त्याला पण मग काय होईल आता फाईल पाथ्स वगैरे ते पण सगळं डिफाईन करावं लागतं त्यासाठी म्हणूनच मीच तुम्हाला स्वतःहून सगळं पाठवेल आहे का झालं हां आता बाहेर या मला बघू द्या काय तिथे नाही फोल्डरचंच बाहेर मागे या हां गेट इग्नोर आहे requirement.txt आहे डेटामध्ये बघू काय हां ते काढून टाका बरं काय करता येतं तिथे पिकेल टाक रँडम फॉरेस्ट काढा तिन्ही काढा ना त्याच्यामध्ये किती वेळ फक्त डेटा पाहिजे डेटामध्ये कालपासून सांगतोय मी फक्त रॉ डेटा लिहून पण दिलं फोटो आहे तुमच्याकडे बट ते इथे कसं सेव्ह झाला तो कसा सेव्ह झाला माहिती आहे का तुम्ही जो ChatGPTवरनं कोड कॉपी करून रन केला असेल ना त्याची पाथ डेटाच्या फोल्डरमध्ये गेली असेल म्हणून तो डेटाच्या फोल्डरमध्ये सेव्ह झाला तो पाथ कुठे सेव्ह झाला पाहिजे माहिती आहे का येस सोर्समध्ये ना सोर्समध्ये नाही इथे रूट डायरेक्टरीला इडियट्स अर्धवट कॉपी करता मॉडेल झालंय तयार आता म्हणजे आता अशा काही नाही तयार झाला आपण त्याला डिलीट करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मॉडेल झाला की हो बरोबर केलं आहे ना मग यांचं बघा बरोबर आलं यांचं बरोबर इथे आलं डेटामध्ये जा तुमच्या डेटा फोल्डरमध्ये हां बरोबर मला एवढंच पाहिजे होतं हां नोटबुक्समध्ये जा नोटबुक्समध्ये हां बरोबर SRCमध्ये जा हां ठीक आहे बरोबर बॅक बरोबर आहे हां ठीक आहे आता गिट इग्नोर तुम्ही पेस्ट केली चला टर्मिनलला या LS डेटामध्ये दिसतो का तुमचा फक्त डेटा गिट इग्नोर मी जे पाठवले ते तुम्ही सेव्ह केला ना हां ओके ऑनलाईन प्लीज आता व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड होत आहे तुम्ही मी आज अपलोड करतो जशा स्टेप्स रेकॉर्डेड लेक्चरमध्ये फॉलो केल्या आहेत तुम्ही तशाच स्टेप्स फॉलो करा म्हणून मी सांगत होतो क्लाउडला सर्व या म्हणजे कळेल प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय होतो गिट इग्नोर कुठे गेले गिट इग्नोर स्ट्रक्चर खूप असं डेंजर आहे सर म्हणजे ओपन केलं म्हणजे आपण जर हां मग मॅडम स्ट्रक्चर का डेंजर येतं आहे इतक्यात मी यांना एक्सप्लेन केलं तर तुमचं लक्ष कुठे हे केलंय मी म्हणजे आपलं फोल्डरचं नाव पण दिलंय याच्यामध्ये ठीक आहे सो हां ठीक आहे ना एक मिनिट याच्यामध्ये ते लास्टला दिसायला लागलं हे विसरलं मी काय नाव आहे तुमचं स्टुडंट डॅश प्लेसमेंट त्याच्या स्टार्टिंग लेटर्स फक्त स्टार्टिंग म्हणजे एस कॅपिटल वगैरे का एस कॅपिटल टी कॅपिटल
तरी मॅम सर म्हणजे मी हेच टाकलं तरी असं आलं. काल तर येत होतं ना. हां. चला कालच्या पुढे जायचं, मी उगाच तुम्हाला मध्ये कोड करायला लावला असं वाटतंय. आता काय टाकायचं सर? बघू येतं. आलं का. हो. आता एकदा एवढं कसं काय येतं. तुम्ही LS डेटा केलेला का. ओके करेक्ट. तुमच्या याच्यामध्ये डिटेल्ड ट्री येत आहे. आता सध्या आपण स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टरमध्ये आहोत. ठीक आहे, आपण अजून काय पुश नाही केलं तुमची गिटहब रेपोजिटरीला. गिटहब रेपोजिटरीला काही आलेलं नाही ना अजून. मी तुम्हाला बोललो स्टुडंट. नाही गिटहबला सर गिटहब. मी तुम्हाला कालच बोललो ना, त्याला पिन करून ठेवा गिटहबला. 17 टाईम ओपन करावं लागतं. आपण अजून पुश नाही केलं आहे म्हणून बघा इथे काहीच आलं नाही आहे. ठीक आहे, आता आपल्या याला जाऊ आपण. ठीक आहे, इथे आता LS डेटा आला. आता आपल्याला काय करायचं आहे, गिट इग्नोर फाईल पेस्ट केली का. हां, आता गिट इग्नोर फाईलमध्ये काय सांगतो आहे आपण नीट लक्ष द्या. गिट इग्नोर फाईल पहिले तर जे कॅशे फाईल्स आहेत, ठीक आहे, त्याला आपण एक्सक्लूड करतो आहे. ठीक आहे, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट बनवतो आहे गिट इग्नोरमध्ये. एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये आपलं एक कम्प्लीट एन्व्हायरमेंट सेटअप जो आहे तो स्टोर्ड आहे. नेक्स्ट इज युअर ज्युपिटरचे चेक पॉईंट्स, आपण जे ज्युपिटर वापरणार आहे. ठीक आहे, हे काय करतोय तुमचं रेपोजिटरी क्लीन ठेवतोय. ठीक आहे, तुमचं जे रेपोजिटरीज आहे तो क्लीन करतोय. झालं, गिट इग्नोरमध्ये पेस्ट केलं. आलं ना तुमचं LS डेटा आला ना बरोबर टर्मिनलवरती. हो आला ना, होतं म्हणा बरोबर. एवढं काय टेन्शन घेत आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय होतं, रिक्वायरमेंट.टेक्स्ट टाकली का, पेस्ट केली. ठीक आहे, गिट इग्नोर रिक्वायरमेंट.टेक्स्ट रूट फोल्डरमध्येच आहे बरं का, जो आपला मेन फोल्डर आहे, कुठल्याच फोल्डरमध्ये नाही आहे. ठीक आहे, ऑनलाईन व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू गाईज इज, प्लीज लक्ष द्या इथे, की गिट इग्नोर आणि रिक्वायरमेंट.टेक्स्ट फाईल ही तुमची रूट जो फोल्डर आहे त्याच्यामध्येच आहे. हे बघा, रिक्वायरमेंट.टेक्स्ट अँड म्हणजे आय गेस उडाली. ठीक आहे, नाही टाकलं तुम्ही टाकून ठेवा गिट इग्नोर, पेस्ट करून ठेवा. काय झालं आहे ते ॲक्च्युली मी सेव्ह करायचं विसरलो असेल, बट इट्स देअर. लाईक सी, जस्ट अ मिनिट. केली का रिक्वायरमेंट.टेक्स्ट अँड गिट इग्नोर पेस्ट. ओके, मी काय करतो आहे तुम्हाला आता ही जी EDAची ट्रेनिंगवाली आहे ना ती मीच पूर्ण पाठवतो तुम्हाला. म्हणजे 5चा काही इश्यू नाही येणार. ऑनलाईन जस्ट चेक, मग आपण ते डिस्कस करू त्याच्यात काय आहे. हां या ना. तुम्ही काहीच केलं नसेल ना काल. केलं. आता तुम्हाला कसं सांगू. ठीक आहे, थांबा. डेटा ठीक आहे.
एक सेकंड ऑनलाईन आय एम शेअरिंग यू अ फाईल. तशीच्या तशी आय डी त्याच्यामध्ये पेस्ट करा आणि रन करा. पेस्ट करा म्हणजे फक्त पेस्ट नाही. तुम्ही जे नाव दिलं आहे ना तर तीच कॉपी करून पेस्ट कराल तिथे. सेल्स कॉपी करा, पेस्ट करा. तोपर्यंत तुम्ही गिटहब ओपन करा, रेपोजिटरी बनवली रेपोजिटरी, टर्मिनल ओपन करा ऑनलाईन. तोपर्यंत कोणी काही केलं नसेल तर जस्ट म्हणजे कोणी काहीच केलं नसेल तर वन्स अगेन आय विल टेक अ शॉर्ट रिव्हिजन ऑफ इट. ठीक आहे, केलं. हां, आणि हवं आहे का कोणाला? मी घेतलं. तुम्हाला नको आहे? तुम्ही नकाच करू. चूक झाली माझ्याने तुम्हाला सांगून. ठीक आहे, तुमची पण चूक नाही काही. तुम्हाला 5 अजून मी क्लिअर नाही केले. जेव्हा मी क्लिअर करेल तेव्हा सांगतो तुम्हाला बरोबर. कोड एक्सप्लेन करतो. चला, केलं का ओपन पटकन ऑनलाईन. ज्यांनी समृद्धी ओमकार काल समजलं नसेल तर वन्स अगेन मी पूर्ण कालचं लेक्चर रिपीट करतो एक 10 मिनटात. लक्ष द्या एकदा. ठीक आहे, रेपोजिटरी बनवून ठेवली असेल की टर्मिनल ओपन करायचं. टर्मिनल टाका, सर्चमध्ये जा. सर्च सर क्रिएट झाली. बघा ना हां. मग गिटहबला गेल्यावर अहो हे काय नाव दिलं आहे तुम्ही? स्टुडंट. हे काय झाली की 2 झाल्यावरनं. हां, मग एक त्याच्यातले डिलीट करून टाका. एक मिनटं बघा, इकडे गेलं ना युगंधरा बागमध्ये, इथे रेपोजिटरीज येतात. ठीक आहे, मग तुम्ही इथे जाऊन आहे ना तुला मॅनेज रेपोजिटरीज ऑप्शन होतो. एक काम करा, आता दोघांचं कसं कन्फ्युजन झालं आहे ना नक्की कुठली कोणती आहे. याच्याला तुम्ही अंडरस्कोर दिला आणि याला डॅश दिली. स्टुडंट प्रोफाईल प्रेडिक्टर आहे, सारखा नाही आहे. हे प्लेसमेंट आहे. ठीक आहे. स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर नीट बघा. एस कॅपिटल ए, पी कॅपिटल आहे, हा पी स्मॉल आहे. ओके, चलो. सगळ्यांनी जी ऑनलाईन बनवली आहे ना, हां, आता टर्मिनल ओपन करा. खाली सर्च करा. सगळ्यांनी विंडोज, गो टू युअर विंडोज अँड सर्च टर्मिनल. हां, बस आलं. आता तिथे टाका, थांबा, तिथे टाका CD. हां, ती 1च्या बाजूला जो हायफन आहे ती नाही, तुमच्या इथे इथे नाही आहे. एक सेकंड, कुठे? हां, ती 1च्या बाजूला आहे बघा. शिफ्ट ते दाबा. ते नाही, 1च्या बाजू, हां, 1च्या लेफ्ट साईडला. हां, शिफ्ट प्लस ते फॉरवर्ड स्लॅश D कॅपिटल. हां, डेस्कटॉप DESK. हां, परत D कसं काय येईल? डेस्कटॉप डेस्क तसं नाही जात. हां हां, CD डेस्कटॉप आलं. हां, एंटर. नाही, आता हे इकडे द्या. एक सेकंड. काय झालं? हां, नाही, कशाला कॉपी पेस्ट, आपण डायरेक्ट करू ना थोडं. ते आपण तुमचं हे काम नाही करत का? हां, करता ऑनलाईन. तुम्ही इथे बघा, ही पहिली CD फॉरवर्ड स्लॅश. नसेल जमत तर करा माझ्यासोबत. डेस्कटॉप.
नाही ना, कधी वापरलं नसेल ना टर्मिनल. वापरेल. कशासाठी ते आता नाही पूर्ण झालं. कशासाठी ते पायथनसाठी कमांड इथेच टाकणार ना सर. हम्म. एक मिनिट ऑनलाईन यांचं करू आपण. बापरे, किती फाईल्स बनवून ठेवल्या तुम्ही. तुमचं डेस्कटॉप कुठे आहे ते कळत नाही मला. आलं ऑन ड्राईव्ह. ऑन ड्राईव्हवरती आहे डेस्कटॉप. PWD. ठीक आहे, चला झालं. पाथ हा कुठेतरी सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, आता आपल्याला पहिले तर क्लोन करायची आहे. ठीक आहे, मी याच्यासाठीच ऑलरेडी एक फाईल पाठवून ठेवलेली. काय कोड होता क्लोन करण्यासाठी? गिट क्लोन कशी करता? गिटअप रेपोजिटरी. बरोबर. खेळ. आता काय करायचं आहे मॅडम, जी आपण रेपोजिटरी जी क्लाउडवरती बनवली आहे ती आपल्याला लोकल डिव्हाइसवरती क्लोन करायची, म्हणजे सेव्ह करायची. फर्स्ट कॉपी घ्यायची जेणेकरून आपण त्याच्यावरती काम करू शकतो. आपल्याला काम करायचं आहे. आपण रेपोजिटरीवरती पण एडिट करू शकतो, कोड करू शकतो, बट टेक्स्ट एडिटर्सवरती अजून रिफाईन होतात. ठीक आहे, कंपनीजमध्ये असंच काम होतं. तर सगळ्यात पहिले क्लोनिंग करायची. तर क्लोनसाठी कोड काय आहे सांगा? गिट क्लोन, दावा देते, गिट GIT स्पेस क्लोन CLONE. हां, आता काय करायचं? गिटहबला जायचं. गिटहबवरती हां राहिलं नाही नाही, गिट क्लोन स्पेस द्यायची. आता गिटहबवर जा. मी काय म्हणतो, मी कोडचे हे पाठवलेत, द्या मी करून देऊ का? पण नको, तुम्हाला समजेल कसं. सर तुम्ही बोला मॅडम गिट क्लोन, थांबा, हां असंच ठेवा आता तुम्ही. गिट क्लोन स्पेस, आता गिटहबला जायचं. कुठे गेलं गिटहब? हां गिटहब, स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर, इथे गेलं. हां, तर एव्हरीवन गो टू युअर गिटहब अँड पेस्ट, हे पेस्ट करा. एक कॉपी अँड कुठे गेलं? टर्मिनल. हां, पेस्ट इट हिअर. आणि पुढे काय काय मॅडम, पुढे काय? डॉट गेट. थांबा, हां बरोबर, GIT एंटर. काय झालं? हां, आता तुमचं काय झालं आहे? गिट डाउनलोड नाही आहे. तुमच्यासारखा प्रॉब्लेम आहे. काय करावं लागेल? आता पहिले गिट डाउनलोड करावं लागेल. तुम्ही थांबा आज पण, तुमचं गिट डाउनलोड करा, की त्याला खूप मोठी स्टेप आहे. तोपर्यंत तुम्ही इकडे लक्ष द्या, आपण पुढे मूव्ह करू. हां, आपण काय केलं, सगळ्यात पहिले टर्मिनल ओपन केलं. टर्मिनलवरती काय केलं आपण? आपली जी गिटहबची रेपोजिटरी आपण जी बनवली आहे, ठीक आहे, आपल्याला त्याला एडिट करायचं आहे त्याच्यावरती. आता ते फक्त एक प्रोजेक्ट स्ट्रक्चर आपण बनवून ठेवलं आहे ऑनलाईन. ठीक आहे, प्रोजेक्ट स्ट्रक्चर पण हे फक्त एक रेपोजिटरी, ते एक ऑनलाईन क्लाउडवरती एक फोल्डर ऑलरेडी बनवलं गेलं आहे. आपल्याला त्याला एडिट करायचं आहे. तर ते एडिट तिथे नाही होणार,
आपल्याला याच्यावरती एडिट करावं लागेल. टेक्स्ट एडिटर्स जे आहेत, कोणते IDEs आहेत वेगळे त्याच्यावरती एडिट करावं लागेल. ते तिथे नाही होणार. म्हणून आपण काय करतो, तिथल्या रेपोजिटरीला आपल्या लोकल डिव्हाइसला कनेक्ट करतो. ते कनेक्ट किंवा त्याला काय म्हणतात क्लोनिंग. करेक्ट. तर आपण क्लोन करतो. तर क्लोन कसे करतात त्याची ती एक कोड होता. तर हे पूर्ण स्टेपचा एक कोड मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेला आहे. कसं करायचं, काय करायचं. तुमचं हे ओपन करा, व्हॉट्सॲप ओपन करा, त्याच्यात मी पाठवलं आहे ना. टर्मिनलवरती का रन केलं? मी जे पाठवलं ते रन केलं का तुम्ही सगळं? हां नाही ते काय उडून टाका. ही फाईल .ipynb ची आहे हम्म, ना, हो. म्हणजे बाकीच्या .py च्या आहेत. हो. मग त्याचं आउटपुट इथेच खाली दिसतं. आता एकदा सध्या तुम्ही ते शिफ्ट एंटर करून इथे रन करून घ्या ना. ते मी तुम्हाला जी फाईल पाठवली आहे ना, हां ते पहिले ते सेल्स कॉपी करा आणि पेस्ट करा. मी ते एक्सप्लेन करतो. व्हॉट्सॲपवरती मी कुठल्या तरी याच्यावर आय गेस डेटा सायन्सच्या ग्रुपवर आपलं एक 1.ipynb म्हणून एक फाईल पाठवली आहे. एकदा बघा. आहे का? हां आता त्याच्यात जे लाईन ऑफ कोड्स दिलेले आहेत बघा. सगळ्यात पहिले काय आहे, CD डेस्कटॉप असेल, पण तुमचा पार्ट तसा नाही आहे, डेस्कटॉपचा नाही आहे. तुमचा जो पाथ असेल तो तसा टाकायचा तिथे. ठीक आहे. बघा ओपन करा, तिथे ठेवा इथे. हां बघा त्याच्यात पहिली स्टेप आपण CD डेस्कटॉप केलं होतं. करेक्ट. पण आता तुमचं त्याच्यामध्ये काय आहे, टर्मिनल ओपन. एक सेकंड, सॉरी ते वाला याची सवय झाली. हां एक मिनटं. नाही टर्मिनल. हां मॅडम इथेच आहे ना टर्मिनल. ही तुमची मेन पाथ आहे हा तुमचा. ठीक आहे. हां हा पण आहे ना, कॉपी करून ठेवून दे. कुठे गेलं ती फाईल? कुठे होती? कुठे ओपन केली तुम्ही? इथे ना. हां इथे आपण करा Ctrl+V पेस्ट करून. त्यानंतर मग हे बघा, आता आपण क्लोन केलं ना. आता ही माझी होती, तसंच तुम्ही तुमची क्लोन करायची. करेक्ट. मग CD स्टुडंट हे असं टाकायचं, मग हे टाकत राहायचं. करेक्ट. त्याच्यासाठीच आपल्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ पण आहे, म्हणजे आपणच काल शिकवलेली व्हिडिओ आहे. त्यासाठी पहिले तुम्हाला गिट इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही त्यांना आज लेक्चर झाल्यावरती गिट इन्स्टॉल करून द्या. करेक्ट. ठीक आहे. आणि एक काम करा ना, लेक्चर नंतर मग एवढं त्यांनी घरी जाऊन करण्यापेक्षा गिट इन्स्टॉल करून तुमची पण रिव्हिजन होऊन जाईल. यांना पूर्ण ट्री स्ट्रक्चर बनवून द्या, फोल्डर स्ट्रक्चर. 15 मिनिट काय घरी आहे. 10 मिनटं लागतील, 10 मोजून 10 मिनटं. मग रिव्हिजन होईल, काही नाही. हॉस्पिटलला जाता येतं ते बघा. दॅट्स द स्पिरिट. चलो मुव्हिंग बॅक. तुम्हाला मी जी फाईल पाठवली तुम्ही इकडे लक्ष द्या. IPynb फाईल पाठवली मी तुम्हाला. करेक्ट. ओके. ती कशात पेस्ट झाली पाहिजे तुमची? IPynb फाईल कशात पेस्ट करायची? मी जी पाठवली आहे ती, त्याच्यातले कोड EDA मध्ये. आता तुम्ही काय नाव दिलं आहे तुमच्या फाईलला? त्या तुम्ही काहीतरी EDAच दिलं आहे ना. हां आता मी जे फाईल पाठवली त्याला मी नाव काय दिलं होतं, EDA ट्रेनिंग. ठीक आहे. त्यातले कोड कॉपी करून यू हॅव टू पेस्ट इट इन युअर EDA फाईल. हां करा. सगळ्यात पहिले काय आहे, इम्पोर्ट वगैरे केलं आपण आपला डेटा df.head केलं का? कन्फ्यूज नको हो, आपण काल जिथे एंड केलं तिथूनच पुढे कंटिन्यू करतोय. तो पूर्ण कोड हे करायचा आहे का? हां पूर्ण कोड मी जो पाठवला आहे तो आता कॉपी करून तुमच्या सेल्समध्ये पेस्ट करा. कधीचं हे सांगत होतो मी. PDF मध्ये? हो. मग ती EDA फाईल आहे ना, मग ती EDA मध्येच. हां आम्ही केलं होतं ना,
हां ते डिलीट करून द्या. त्याचे जे PKL वगैरे तुम्ही बनवले ना ते सगळं उडवून टाका, कारण की याचं नवीन बनेल. काही नाही, फक्त गिट तुमच्या त्यात इन्स्टॉल होईल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. एक 10-15 मिनिटाचं काम आहे ते. तुम्ही फक्त फोल्डर स्ट्रक्चर बनवून ठेवा आज. चला, आज आपल्याला एक लोकल होस्टचा ॲप तरी बनवायचं आहे. किती सेल आहे टोटल? 4-5 पण नाही आहेत. पहिली तर सगळे इम्पोर्ट केलं, इम्पोर्ट पांडास. तुम्ही ते बाकीचं डिलीट केलं ना तुमचं? करते हळूहळू. काय डिलीट करत आहे? आता मी तेच कॉपी करते. ते पण करायचं का? एक्स्ट्रा एक्सटेस्ट सर्व. तुमची कॉपी सेल. हां, ते मी काय म्हणतोय, ते करता करता मेन काय डिलीट करणे माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, फोल्डरमध्ये जा. कुठे गेलं तुमचं? हे काय SRC. हां ते हा उडवा पहिले. पिकल फाईल डिलीट करा. तुम्ही तोपर्यंत जमत असेल तर गिट डाउनलोड करा, इन्स्टॉल गिट. हां केलं डिलीट. केलं? अजून कुठे नाही ना नोटबुक्समध्ये, सोर्समध्ये बघा. ते आता ते टाकलं तेच करावं लागणार ते हां, आता मी जे पाठवलं आहे ना, प्रोसेसमध्ये असं केलं. नाही हां, आता मी जे पाठवलं आहे ना ते ॲड करा. आधी EDM सगळं ॲड करावं लागेल ना. मी जे दिलं आहे ते सगळे EDAमध्ये ॲड करा. मी जेवढं पाठवलं आहे ना, जी फाईल पाठवली ती EDAला ॲड करा. तुम्ही गिट डाउनलोड करा तोपर्यंत गुगलवर जाऊन. डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. ते केलं पूर्ण? सगळे रन करा. कसं, टर्मिनलमध्ये नाही, शिफ्ट एंटर. ओके, चलो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय आहे? झालं का मॅडम? ठीक आहे, तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय आहे? वी हॅव इम्पोर्टेड ऑल दी नेसेसरी लायब्ररीज, पांडाज, नंपाय, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न. करेक्ट? नंतर मग फ्रॉम स्कायकिट लर्न वी हॅव गॉट ट्रेंड टेस्ट स्प्लिट, लेबल एन्कोडर, स्टँडर्ड एन्कोडर, लॉजिस्टिक रिग्रेशन. हा वापरणार आहे बिकॉज आर प्रिडिक्शन वॉज येस ऑर नो, स्टुडंट गेट प्लेस होईल का नाही. नेक्स्ट दुसरा काय? ॲक्युरेसी स्कोअर, क्लासिफिकेशन रिपोर्ट. हे कशासाठी? मॉडेल इव्हॅल्युएशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण? जो डेटा आहे, कुठला डेटा? रॉ डेटा. ठीक आहे. डेटामध्ये जो आपला डेटा स्टोअर्ड होता, डेटा फोल्डरमध्ये जो डेटा स्टोअर होता तो आपण हेड चेक केली, डेटा अंडरस्टँडिंग केली. त्याच्यामध्ये काय काय आहे? आलं ना? स्कोर्स आहे त्याच्यामध्ये. मी अजून तिथेच आहे का? Course. काय काय आहे सांगा तर. आलं नाही का? हे ना स्टुडंट ID नेम. हां, बरोबर Python SQL. बरोबर. त्यानंतर काय आहे? आपण कॉलम हे केलं. हे मॅप करून दिले. काय? प्लेसला येस असेल तर 1, नो असेल तर 0. त्याला रन केलं. ओके. नेक्स्ट काय? आपण कॅटेगरिकल कॉलम्सला हे लेबल एन्कोडिंग केली. ओके. हे प्री प्रोसेसमध्ये पण होतं. ओके. बट हिअर ऑल्सो EDAमध्ये पण हे होतं, काही फरक नाही पडत. ठीक आहे. नेक्स्ट काय केलं आपण? ड्रॉप केलं पहिले ॲक्सिस. ओके. म्हणजे प्लेसला ड्रॉप करून बाकी सगळे एक्समध्ये गेले. हे केलं आहे आपण, आठवतं का फीचरमध्ये? 2 प्रकार आहे, मी तुम्हाला बोललो होतो. ते डायरेक्ट तुम्ही एक्समध्ये सगळं टाकू शकता किंवा एकाला एक्सक्लूड करून बाकी सर्व. ठीक आहे. आणि वायमध्ये टार्गेट. टार्गेट काय? आपल्याला स्टुडंट प्लेस आहे का नाही ते चेक करायचं आहे. करेक्ट? मग तो आपला टार्गेट झाला. पण टार्गेट नेहमी कुठल्या व्हेरिएबलमध्ये जातो? वायमध्ये. ओके, आला. नेक्स्ट काय? आपण ट्रेंड टेस्ट स्प्लिट. हे आपण खूप डिटेलमध्ये केलं आहे. आता तुम्हाला कळत असेल कधी कुठे काय गोष्ट लागते. ठीक आहे. रँडम स्टेट 42 काय आहे? टेस्ट साईज 0.2 काय आहे? नेक्स्ट मग स्टँडर्ड स्केलर वापरलं. मग मॉडेल लिनियर रिग्रेशन हा मॉडेल, लॉजिस्टिक रिग्रेशन आपण मॉडेल क्रिएट केला. नंतर वी हॅव प्रेडिक्टेड आणि नंतर ॲक्युरेसी चेक केली. आता ही कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे, याच्यावरती आपले लेक्चर्सच गेलेले आहेत डायरेक्ट मोठे मोठे. ठीक आहे. नंतर मग आपण मॉडेल बनवलं, एक स्केलर मॉडेल आणि 2 मॉडेल बनवले गेले. करेक्ट? दोघांना रन केलं. आता चेक करा बरं फाईलमध्ये हे मॉडेल बनले गेलेत का नाही. हे बघा, चेक कसं करायचं तुमच्या model.pkl आणि स्केलर.pkl. झालं? नशीब. चला, तुमचं पण झालं म्हणलं.
ओके. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आपण एक बनवलं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय काय केलं, डेटा सेट नीट ऑर्गनाईज केला. नेक्स्ट थिंग काय केली आपण, नोटबुक मध्ये EDA ट्रेनिंग केली, मॉडेलला सेव्ह केलं प्रोडक्शनसाठी. नेक्स्ट इज आपली गिटअप रेपोजिटरी क्लीन आहे गिट इग्नोर फाईलमध्ये मुळे, आणि कुठलंच म्हणजे काही एरर आत्तापर्यंत तर आला नाही. ठीक आहे, अजून आत्ता आपण पुश केलेलं नाही आहे. आता काय राहिलं, नेक्स्ट आपल्याला काय बनवायचं आहे, व्हॉट नेक्स्ट वी हॅव टू SRC मधले बनवायचे. आता त्याचे पण मी तुम्हाला लगेच पाठवतो. सेकंड, 1 2 झाला का तुमचा, काय प्रॉब्लेम होतो? हो, विंडोजसाठी. इथे वरती क्लिक here to download. तोपर्यंत हां, सध्याला ते ॲटोमॅटिक नाही, तुम्ही या 3 फाईल केल्या असेल म्हणून ते एक बनवलं. उडून टाका, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, चला ऑनलाईन झालं. तर सगळ्यात पहिली कुठली फाईल होती आपल्याला बनवायची आहे. आता सगळ्यात पहिले आपण प्री प्रोसेसिंगची फाईल बनवू. चला, या प्री प्रोसेसिंगच्या फाईलला तुम्ही जी बनवली ती काढा. आता ही .py फाईल आहे, करेक्ट, पेस्ट इट. कळलं का आपण कसा प्रोजेक्ट करतोय, सेम असेच प्रोजेक्ट्स होतात बरं का. हा तरी एक छोटा प्रोजेक्ट आहे, आपण मोठा करू ना तेव्हा तुम्हाला कळेल. ओपन नाही होते, होईल ना. इथे कसं ओपन करता तुम्ही, इथे नका करू. हां, कुठेतरी सेव्ह करा आणि ती मग ओपन करा. केलं का? प्री प्रोसेसमध्ये प्री प्रोसेसचं कॉपी. नेक्स्ट कुठलं आहे, SRC ट्रेनमध्ये काय, ट्रेनचं कॉपी. सर कसं ओपन करावं लागेल ते फाईल ओपन कशाने ओपन विथ हेच करा ना. नाही होत असं. कुठे गेली, इथेच आहे. तुमची झाली का ओपन? ते झाले ओपन, रन नाही होते. ओपन झाले ना. रन का नाही फाईल करायचं? रन होत आहे माझ्या हां. ह्याच्यात. आणि तेच कॉपी करून मी माझ्या प्री प्रोसेसिंगमध्ये टाकलं, रन नाही होत. रन करायचंच नाही ना, रन मी कुठं बोललो करा. कॉपी पेस्ट करून हां, ते फाईल कशी करू. सावकाश सावकाश. हां हां, नेक्स्ट नेक्स्ट. नेक्स्ट हो, तू मी काय म्हणतो, असंच आहे. काय केलं होतं, जे ऑलरेडी त्यांनी करून दिलेत ना, हां. ते सगळे ठेवलेले आहेत. बस नेक्स्ट. होईल ते. चला, झालं का पेस्ट प्री प्रोसेस. हां, ती फक्त प्री प्रोसेसमध्ये. हां, नेक्स्ट कुठली आहे, ठीक आहे येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. सर आपल्याला आज ॲप एकाचं तरी बनलं पाहिजे ॲप, म्हणजे थोडं मला तरी रिलॅक्स राहील की. चलो, तुमची प्री प्रोसेस झाले का पेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट आता ट्रेनिंगची पेस्ट करा ट्रेनमध्ये. केली पेस्ट. हां, फक्त Ctrl+S करा, सेव्ह करा फक्त ती. ठीक आहे, आता टर्मिनलवरती जायचं.
झालं ना, थांबा मग आता खूप महत्त्वाचं स्टेपला आहे. चलो गो ऑन युअर टर्मिनल. ठीक आहे, टर्मिनलवरती गेल्यावर आय गेस पायथन SRC/train.py गेस तेच असेल, पण तेच केलेलं. पायथन स्पेस SRC/train.py. आलं का? ॲक्युरेसी, क्लासिफिकेशन रिपोर्ट. विंडोज टर्मिनलला जाऊन करायचं. हो, नाही. AI एजंट काय आलं माझं? नो मॉड्यूल नेम SRC. हां, माझं तुम्ही कुठल्या रूटमध्ये आहे बघा. आता CD डेस्कटॉप परत करा. CD हे डेस्कटॉप. केलं का? आलं? हां, मग आता CD स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर. हां, पायथन SRC/train.py. आलं का? ॲक्युरेसी, क्लासिफ एरर दाखवतो कुठे लाईन 7 आणि दिस बघू. मॉड्यूल नॉट फाउंड एरर. ट्रॅच बॅक. ठीक आहे, चलो कॉमन एरर. नेक्स्ट स्टेप. चलो सगळ्यांनाच येईल तो एरर. गुड. पुढे सांगतो काय करायचं आहे. प्रेडिक्टची पण पेस्ट करून ठेवा प्रेडिक्टमध्ये. तर तुमच्या कोडमध्ये एकदा बघा, एक लाईन असेल फ्रॉम प्री प्रोसेसमध्येच बघा, एक लाईन असेल फ्रॉम प्री प्रोसेस इम्पोर्ट प्री प्रोसेस्ड डेटा. आय गेस ती लाईन आहे ना, इथे असतं. बघू इकडे एक सेकंड. माझ्या कोडमध्ये पण मला दिसत नाही आहे. तुमचं फाईलचं नाव काय होतं? ते नाही, फाईलचं नाव प्री प्रोसेस होतं का प्री प्रोसेसिंग होतं? प्रोसेसिंग आहे. प्री प्रोसेस तुम्ही सेंड केलेलं ना. प्री प्रोसेस नाही, पण तुम्ही काय बनवली आहे? प्री प्रोसेसिंग. इडियट. पायथन पण प्लीज जर कॉपी पेस्ट केली तर तशी नाही होत मॅडम. SRC ओपनच नाही होत.
तुमचं प्री प्रोसेसिंग आहे का? एक मिनटं थांबा, तुम्ही काय बनवलं? हे केलं, माय बॅड. किती हवं आहे? मी मला वाटतं घेते. तुझा प्री प्रोसेसिंग .py ना? ओके, एक सेकंड. कंट्रोल S, एक मिनिट. पायथन प्री प्रोसेसिंग रनच होत नाही तुमचं. ठीक आहे. काय करावं लागेल? सर तिन्ही फाईल करायचं ना कॉपी? ते अपडेटेड फाईल्स होतं. एक मिनटं थांबा, एक सेकंड थांबा फक्त. एक सेकंड थांबा. झालं का तुमचं रन? मी एकदा तुमच्या त्या ग्रुपवरती ना, मी त्या फाईल वेगळ्या आहे पण ह्या म्हणजे त्याच आहे, थोडं अपडेटेड आहे. थोडं मी आय गेस मी शेअर नव्हतं केलं. शॅल शेअर इट अगेन. हे पकडा, काय प्रॉब्लेम होतो बघावं लागेल मलाच एकदा. ठीक आहे, काही नाही, आपल्याला टाईम लागला चालेल, काही घाई नाही आहे. सॅटर्डेला करू आपण, परत बसू. बघू झालं का? हो, तर मी प्रोसेस झाली ना मी, तर प्री प्रोसेस करायचं ते ट्रेन झाली. ते SRC जे पॅकेज बनतं ना, ते init.py ते बनवावं लागतं. ठीक आहे. एक काम करा तर तुम्ही, पायथन SRC ट्रेनिंग आहे का तुमची? सेव्ह केलं ना तुम्ही तिन्ही फाईल? आता पायथन SRC train.py रन करून बघा आता. आता आलं का क्लासिफिकेशन ॲक्युरेसी? तुमचं ट्रेनिंग होतं का? फाईलचं नाव काय ते नीट बघा पहिले.
त्याच्या आधी आपण काल टचच्या ऐवजी काय वापरत होतो, न्यू आयटम वापरत होतो ना तुमचं. ठीक आहे, तुमचे ते एक न्यू आयटम SRC आपण ते एक पायथनचं युनिट बनवून बघू. बघा करा ते न्यू आयटम कसं करत होते तुम्ही. न्यू आयटम ऑनलाईन वेट आय विल एक्सप्लेन, डोंट वरी. स्पेस तसंच ना जसं काल केलं, न्यू आयटम आलं ना येलोमध्ये, SRC // डबल अंडरस्कोर आणि अंडरस्कोर असं खालची. हां, इनिट INI परत डबल अंडरस्कोर .py. करा रन. झालं का? हां, आता रन करा बरं. पायथन. हां, ट्रेन नाही. आता तुम्ही काय फाईल बनवली ती ट्रेनिंग लिहिली का फक्त ट्रेन आहे .py. काय आला आता? बघू. जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आपण ॲट द मुवमेंट राहू देऊ. आपण काही समजत नाही तुमच्या पहिलं तर पाहिजे या कमांड्सने रन. ठीक आहे, चला तोवर मी एक्सप्लेन करतो, पण उद्या कंटिन्यू करू. माझं लेक्चर पण आहे. हे बघा, लक्ष द्या इकडे तोवर कसं करते. इकडे 2 मिनटं लक्ष द्या सगळ्यांनी. दिसतंय सगळ्यांना? इकडे लक्ष द्या 2 मिनटं. ठीक आहे, हे बघा काय केलं मी सगळ्यात पहिले. इकडे थांबा. हां, इन्स्टॉल ट्रीपर्यंत केलं होतं आपण. ठीक आहे, मग ट्री स्ट्रक्चर कुठे गेलं? आला होता कुठेतरी ट्री स्ट्रक्चर आलं असेल. हे बघा, हा ट्री स्ट्रक्चर आला होता आपलं, बरोबर. ट्री स्ट्रक्चर आल्यानंतर आपण डेटा LS डेटा केलं, मग त्याच्यामध्ये येऊन गेलं डेटा काय होतं. नंतर मग मी पायथन SRC train.py रन केलं. मग मी तुम्हाला बोललो ॲक्युरेसी प्रेसिशन आलं का. ठीक आहे, त्यानंतर मग मॉडेल सेव्ह झालं, model.pkl. ठीक आहे, त्यानंतर मी काय केलं, एक नवीन जी आता मी टच करून बनवायला लावली बघा तुम्हाला, ते तुम्ही न्यू आयटम करून बनवली. ते एक नवीन बनवायला लागलं काय, SRC. आता SRC मध्ये काय आपल्या 3 प्रोडक्शन्सचे कोड आहेत. कुठले? ट्रेनिंग, प्री प्रोसेसिंग, प्रिडिक्शन. हे प्रोडक्शनचे कोड आहे. पण मग आता त्याच तिघींना आपण एक पॅकेज म्हणजे काय, एक मॉडेल बनवून, एक पॅकेज इन अ सेन्स म्हणतो ना, तिघांना आपण गाठ बांधून एकामध्ये ठेवून दिलं त्या SRC मध्ये. पण SRCला आपण एक पॅकेज म्हणून रन करू, म्हणून आपण त्याला एक पॅकेज बनवलं की न्यू आयटम SRC सोर्स init.py. ठीक आहे, नेहमी करावंच लागतं. ठीक आहे, त्यानंतर मग आपण काय केलं, पायथन SRC train.py जे मी तुम्हाला सांगितलं. मग त्याआधी कदाचित तुम्हाला हे असं रन करावं लागेल, पण तुमचा इथेच एरर आला. आफ्टर दॅट ते झाल्यानंतर मग त्याला मला एक एरर आला की train.py रन नाही झालं. ओके, मग मी काय केलं, पायथन असं रन केलं. एकदा असं रन करून बघता का? एकदा असं रन बंद केलं का तुम्ही? पायथन -n ट्रेन आहे ना तुमचं, ट्रेनच आहे ना? हो. train.py. पण इथे .py नाही आहे, -m SRC .train. पायथन काय -n -m SRC स्पेस आहे ना, SRC .train. पहिले तर तसंच पहिले पायथन -n SRC
डॉट प्री प्रोसेसिंग आहे ना तुमचं हम्म. प्री प्रोसेसिंग इंजिन झालं. जिथे तुम्ही आता प्री प्रोसेस केलं आहे ना तिथे जिथे प्री प्रोसेस आहे ना तुमच्या कोडमध्ये तिथे प्री प्रोसेसिंग कर. ठीक आहे, एक सेकंड. हां, एक मिनटं करू आपण ते. किंवा मी जे फाईल फोल्डरचे नावं दिले आहेत ना तुम्ही पण तेच द्या ॲट द मोमेंट. समजणं गरजेचं आहे, नंतर करता येईल. ठीक आहे, हे बघा. हां, आपण SRC डॉट ट्रेन केलं, त्याच्यानंतर वी गॉट द रिझल्ट्स. ठीक आहे, मग नवीन मॉडेल सेव्ह झाला. ओके, मग आपण प्रेडिक्ट करायचं आठवतं का? स्टुडंट ID, टेस्ट स्टुडंट वगैरे हे टाकून आपण प्रेडिक्ट करून बघायचं. तर मग आपल्याला प्रेडिक्ट केल्यानंतर इथे रन काय केलं मी, पायथन. म्हणजे आता इथे पायथन ओपन झालं. पायथनमध्ये मी डायरेक्ट हा कोड टाकला. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट केलं तरी हा एक्झॅक्टली. मग त्याचं प्रेडिक्शन आलं, मी एक्झिट केलं. एक्झिट केल्यानंतर मी गिट स्टेटस बघितला. गिट स्टेटस मेन ब्रांचला होतं. मग मी काय केलं, ह्या ज्या फाईल्स आहेत जे आपण केलं आहे ना ते मी सगळं ॲड केलं गिटला. मग ते ऑटोमॅटिकली गिटला ॲड झालं. ओके, ते सगळं झाल्यानंतर मग मी कमिट चेंजेस वगैरे करून ॲज अ मेड माय. आता इथून खूप मोठी स्टेप आहे पुढे. तर मग आपण माझं आज मेन एम होतं. ठीक आहे, तुम्ही आज एक काम काय करा, तुम्ही वेळ लागला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी जसे फोल्डर्सचे नावं दिलेत, मी जसं दिलं आहेत ना, मी तुम्हाला सगळ्या फाईल्स पाठवतो. फोल्डरचे नाव पण तसे द्या, फाईल्सचे नाव पण तसे द्या, तसेच्या तसं तिथे पेस्ट करा. सगळं डिलीट केलं तरी हरकत नाही. पहिल्यापासून परत फर्स्टपासून करा. आत्तापासून करा, 5 मिनिटाचं काम आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना. मी फाईल ती पण पाठवली आहे, टर्मिनलला काय रन करायचं ते. आणि तुम्हाला आता क्लोनिंग तर आलीच आहे. क्लोनिंग आल्यानंतर व्हॉट यू हॅव टू डू, फर्स्ट थिंग काय, क्लोनिंग नंतर मग फोल्डर क्रिएट करायचं. हां, ते न्यू आयटम वगैरे करून. बस. तुमच्याकडे आता कोड पण येऊन पडला आहे. हां, ठीक आहे, प्लस हे पूर्ण मी ते तुम्हाला कमेंट्स परत मग ते कोड रन केल्यानंतर कंट्रोल म्हणजे सेव्ह केल्यानंतर आम्हाला कोणते कमेंट्स रन करायचे ते सेंड करा मग. एक काम हो, मी ते पण करून ठेवतो. हो, ते कमेंट्स एक मिनटं थांबा. जसे तुम्ही म्हणजे हे केलं ना तसे त्या टाईपमध्ये परिस्थिती सांगतो. मला परत एक मिनटं, मी ते डॉक्युमेंट सेव्ह केला आहे तो पूर्ण टर्मिनलचाच. तो बघतो मी, तुम्हाला पाठवता येतो का. चला, बेस्ट काम झालं. मी डायरेक्ट टर्मिनलचा डॉक्युमेंटच सेव्ह केला. मी जे टर्मिनलमध्ये सगळं रन केलं ना ते सेव्ह करून तुम्हाला पाठवतो. फक्त आता माझं -m वगैरे माझे कमांड्स थोडे वेगळे राहतील मॅकमुळे, तुमचे वेगळे राहतील. हां, ते तेवढं करून घ्या. काय नाव, लेक्चर. ओके, काही प्रॉब्लेम नाही.